हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि यात आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ एक्सेल. म्हणजे एक्सेल मध्ये काय काय आपण करू शकतो किंवा त्याची काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर एक्सेल बद्दल ऍक्च्युली आपण ऑलरेडी पहिल्यांदा बोललेलो आहे की एक्सेल काय असतं. एक्सेल हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे, नक्की हे लक्षात ठेवा. आणि एक्सेल हे आपण जास्ती करून कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरतो. ओके. आणि एक्सेल मध्ये फॉर्म्युलेज असतात, फंक्शन्स असतात आणि खूप सिस्टमॅटिकली आपण एक्सेल मध्ये काहीही काम करू शकतो. तसेच आपण पाहिलेले होम आणि इन्सर्ट टॅब, ओके, आणि फाईल टॅब पण पाहिलेली, सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये काय डिफरन्स असतो ते पण पाहिलेलं, राईट. तर आज आपण एक्सेल मध्ये आणि जास्त काही पाहणार आहे. चला सुरू करूया. एक्सेल ओपन करते. मी ओपन करत आहे एक्सेल 2019. ओके. तर हे ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत. रेडीमेड टेम्पलेट्स असतात एक्सेल मध्ये, शिवाय ट्युटोरियल्स पण असतात. जर काही संशय म्हणजे शंका असेल तर आपण तिथून आपल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊ शकतो. ओके. तर आता मला सांगा, बाय डिफॉल्ट एक्सेलची जी हे शीट आहे किंवा हे जे डॉक्युमेंट आहे याचं बाय डिफॉल्ट काय नाव असतं? बरोबर, बुक 1. ओके, तुम्ही इथं पाहू शकता बुक 1 हे नाव आहे. आणि ज्यावेळी आपण सेव्ह करतो त्यावेळी इथे नाव चेंज होईल, कारण याला म्हणतात टायटल बार. तर इथे आपण पाहूया, ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे की हे सेल आहेत आणि हा सेल ऍड्रेस आहे. ओके. तर एक्सेल मध्ये आणि काय काय विशेष असतं, जस्ट एक जनरल मी टेबल बनवून दाखवते. ओके. तर आता इथे एक ऑटोफिल फीचर असतं एक्सेल मध्ये. ऑटोफिल म्हणजे काय? ऑटोमॅटिक फिल होणं. ओके. तर हे जे समजा आपल्याला सेम पाहिजे असतील डेटा व्हॅल्यूज, तर आपण ऑटोमॅटिक इथे फिल करू शकतो. पण आपल्याला काय रोल नंबर सगळ्यांचा 1च द्यायचा आहे का? नाही, सगळ्यांचे रोल नंबर हे वेगळे असतील. तर आपण काय करू, इथे 2 दाबू आणि या दोन्हीला आपण सिलेक्ट करू आणि इथे हे जे तुम्हाला प्लस साइन दिसतंय ते ड्रॅग करायचंय आणि अशा पद्धतीने तुम्हाला 1 2 3 4 असे नंबर्स मिळतील. तर असे करून आपण जेवढे पाहिजेत तेवढे नंबर इथे करू शकतो. आपल्याला सारखं टाईप करण्याची गरज नाही. ओके. तर अशा पद्धतीने ऑटोफिल एक फीचर आहे. शिवाय समजा हे जे पूर्ण टेबल मला इथून इथे शिफ्ट करायचं आहे, तर 2 पद्धती आहेत. एक कट पेस्ट, इथे तुम्हाला चारी बाजूला बाण असलेला एक साइन दिसेल, राईट क्लिक, कट, आणि इथे आता तुम्हाला डॉटेड लाईन दिसेल. तर ही जी रनिंग लाईन आहे, ही जर रनिंग लाईन आली त्यावेळी आपल्याला समजतं की आपण कोणताही जो डेटा आहे कॉपी किंवा कट केलेला आहे का. ओके. आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण पेस्ट करू शकतो. तर आता पेस्ट मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. तर इथे ऍक्च्युली पेस्ट मध्ये ऑप्शन येणार नाही, मी कॉपी करून दाखवते. इथे कारण की कट पेस्ट करताना तर आपण मूव्ह करतो त्यामुळे ऑप्शन्स दिसत नाहीत. ज्यावेळी आपण कॉपी करतो त्यावेळी आपल्याला ऑप्शन्स दिसतात, पेस्ट, नॉर्मल पेस्ट, फॉर्म्युलाज अँड नंबर फॉर्मॅटिंग,
keep source formatting. Then no borders, keep source column width, transpose, only values. ओके, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पेस्ट ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप उपयोगी आहे. शिवाय आता समजा मी हे टेबल परत इथे मूव्ह करते. ओके, आता इथे समजा मार्क्स आहेत. तर इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते इंग्लिश आणि मॅथ्स. तर हे 2 मार्क्स आहेत. इथे समजा आपण मार्क्स लिहिले सगळ्यांचे. ओके, तर या दोन्ही मार्क्सची जर आपल्याला इथे बेरीज हवी असेल, टोटल हवी असेल, तर आपण इथे ऑटो सम हा ऑप्शन वापरतो. तर ही टोटल येते. ओके, तर आता तुम्ही पाहिलं की मी प्रत्येक ही जी टोटल आहे ती वेगवेगळी केली, पण इथे कमी डेटा आहे, सो मी ही जी टोटल आहे ती अशी मॅन्युअली थोडे थोडे सेल्स घेऊन करू शकते. पण जर आपला डेटा जास्त असेल त्यावेळी आपण काय करायचं? त्यावेळी आपण इथे आता ऑप्शन आहे कॉपी, देन आता पेस्ट पाहू काय होतंय. प्रत्येक पेस्ट आपण चेंज करून पाहू. इथे ऑलरेडी पेस्ट केल्यानंतर नॉर्मल पेस्ट मध्ये ऑटोमॅटिकली नुसता फॉर्म्युला पेस्ट होतो आणि त्या फॉर्म्युला मध्ये हे जे सेल्स आहेत यांची बेरीज दिसते, तुम्ही पाहू शकाल. तसेच नेक्स्ट पेज पाहू, फॉर्म्युला, सेम फॉर्म्युलाज अँड नंबर फॉर्मॅटिंग. तर आता समजा हे असं आहे आणि याला आपण कॉपी केलं, देन इथे पाहू शकता फॉर्म्युला पण झाला कॉपी, शिवाय फॉर्मॅटिंग म्हणजे त्याला जर आपण कलर केला असेल, फॉन्ट साइज चेंज केली असेल ते पण झालं. ओके, तसेच नेक्स्ट पेस्ट ऑप्शन पाहू, पेस्ट विदाउट बॉर्डर. आता इथे बॉर्डर नाहीये त्यामुळे ऑलरेडी विदाउट बॉर्डरच येईल. कॉलम विड्थ पण दोघांची सेमच आहे. देन व्हॅल्यूज. आता या दोन्ही मध्ये काय फरक आहे? पेस्ट व्हॅल्यूज आणि फॉर्म्युलाज. पेस्ट व्हॅल्यूज म्हणजे ही नुसती जी 175 आहे हीच व्हॅल्यू इथे कॉपी पेस्ट होईल. ओके, आणि फॉर्म्युला म्हणजे विथ फॉर्म्युला कॉपी पेस्ट होईल. ओके, याला पेस्ट ऑप्शन्सना आपल्याला आपल्या गरजेनुसार वापरावं लागतं. समजा आता आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे बरंचसं काही आणि आपल्याला कुणाला तरी फॉर्म्युला दाखवायचा नाहीये, फॉर्म्युला हाईड करायचा, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? जस्ट व्हॅल्यूज आपण कॉपी पेस्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट पेस्टचा ऑप्शन आहे सेम व्हॅल्यूज अँड नंबर फॉर्मॅटिंग. देन अदर पेस्ट स्पेशल आहे. तर अशा प्रकारे पेस्टचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक खूप सोपी पद्धत आहे, तर इथे तुम्हाला प्लस साइन दिसेल, ते ड्रॅग केल्यानंतर ऑटोमॅटिक तो फॉर्म्युला खालच्या बाजूला कॉपी पेस्ट होतो. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे ना. आता शिवाय आपल्याला जर समजा डेटा अरेंज करायचा असेल, म्हणजे आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपले नंबर्स ठेवायचे असतील, कुणाला कमी मिळाले त्याच्यानंतर कुणाला जास्त मिळाले,
तर आपण काय करू शकतो, याला सिलेक्ट करू शकतो आणि सॉर्ट मध्ये जाऊ शकतो आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करू शकतो. तर इथे आपल्याला दोन ऑप्शन्स मिळतात. एक्सपांड द सिलेक्शन. एक्सपांड द सिलेक्शन म्हणजे काय, इथे काय लिहिलंय, मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाउंड डेटा नेक्स्ट टू युअर सिलेक्शन. सिन्स यू हॅव नॉट सिलेक्टेड धिस डेटा इट विल नॉट बी सॉर्टेड. म्हणजे काय, आपण हा डेटा नुसता सिलेक्ट केला, तर या आजूबाजूला जसे हे इंग्लिशचे मार्क्स कुणाचे आहेत, सॅमचे आहेत, राईट. तर हे कॉलम, हा कॉलम तर आपण सिलेक्ट केलेला नाही. मग हे जर नुसतं सॉर्टिंग झालं तर हे जे 45 मार्क्स आहेत ते सॅमला येतील. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड द सिलेक्शन. म्हणजे आपल्याला या कॉलम बरोबर बाकीचे कॉलम सुद्धा सॉर्टिंग मध्ये घ्यायचे आहेत. तर पाहूया सॉर्ट केल्यानंतर काय होतं. ओके, तर सॅमचे मार्क्स सॅमला आले. ऑल राईट. तर हे खूप चांगलं फीचर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं. इथे भरपूर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. जर एखादा आपल्याला सेल जर मर्ज करायचा असेल ते पण आपण करू शकतो. जसे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहिलेले, सपोज हे किती सेल्स आहेत, 4 आहेत. मर्ज केल्यानंतर इथे तुम्हाला एकच सेल दिसेल. ओके, हा आहे एकच सेल. नाहीतर 4 सेल असतात, तिथे आपल्याला एकच सेल मध्ये जर आपल्याला काही मोठं टायटल किंवा काही नाव लिहायचं असेल त्यावेळी आपण सेल्सना मर्ज करतो. ओके, देन टेक्स्ट डायरेक्शन ऑलरेडी दाखवलेली मी की काय असते टेक्स्ट डायरेक्शन. आणि सेव्ह कसं करायचं, सेव्ह, देन जिथे आपल्याला लोकेशन आहे तिथे सेव्ह करू. जसे सपोज एक्सेल फाइल्स. तर इथे ज्यावेळी आपण सेव्ह करू त्यावेळी दिसेल की हे जे एक्सेल SX हे आहे, याला म्हणतात एक्सेलचं एक्सटेन्शन. ओके, आणि इथे आपण नाव देऊ शकतो, सपोज सॅम्पल. इथे टाईप आला एक्सेल वर्कबुक, दॅट इज .XLSX हे आहे एक्सटेन्शन. आणि देन क्लिक ऑन सेव्ह. बघू शकता इथे आपलं नाव चेंज झालं. ओके, तर आज आपण काय शिकलो, आपण पाहिलं की एक्सेल मध्ये आपण कशा रीतीने डेटा थोडासा इन्सर्ट करू शकतो, तसेच कॉपी पेस्ट. आणि पेस्ट साठी एक्सेल मध्ये भरपूर ऑप्शन आहेत, ते पण आपण पाहिले, राईट. आणि छोटासा फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवला. असेच बरेचसे फॉर्म्युले आहेत एक्सेल मध्ये आणि खूप युजफुल असा आहे, ज्याने आपलं मोठं कॅल्क्युलेशन सुद्धा आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. ओके, थँक यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे.